हाय नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आम्ही करणार आहोत आज पोहे. आज आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळं सगळ्यांना सुट्टी आहे. मुलगीला, जावयांना, मला, कैवल्याला, मला आहे सुट्टी. तर आम्ही आज करणार आहोत पोहे. तर पोह्यांसाठी काय काय घेतलेलं आहे बघा. शेंगदाणे घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे. तर पोहे भिजत घातलेले आहेत. तर चला आता आपण करूया पोहे, चमचमीत असे पोहे. मग आता पोह्यांसाठी लागणार आहे जिरं, हळद, मोहरी आणि इकडं आहे मीठ. आणि हे बघा इकडं ठेवलेलं आहे तेल गरम करायला. पोह्यांना कसं जरा जास्त तेल लागतं ना, म्हणून जरा जास्त तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, टाकून घेतलेले आहे. शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे मी अगोदर भाजलेले नाही, त्यामुळे शेंगदाणे तेलामध्ये चांगली खरपूस करून घ्यायचे. टाकून घ्यायचा. कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा चांगला भाजून. तुम्ही म्हणणार याच्यामध्ये काही नवीन आहे, हे तर आम्हाला पण जमतो. जे जमतं त्याच्यासाठी नाही हा व्हिडिओ माझा. जे नवीन लोक आहे त्यांना काही जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मला जर आवडतात हे करू शकता. हे बघा आता पोहे भिजलेले आहेत आपले चांगले. बघा आपल्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं. कांदा भाजून झालेला आहे, हळद टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हलवून थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे. तर हे बघा आता आपले पोहे तयार झालेले आहेत. या सगळेजण पोहे खायला आमचे कमीत असे पोहे तयार झालेले आहेत. काही बोलले बघितलं ना कसं करते.